खंडाचं पण सोनं करण्याची शक्ती स्त्रीमध्ये असते, जी पुरुषांना बाहेरून प्राप्त करावी लागते ती स्त्रियांमध्ये जन्मजात असते. तर तो कोणता खजाना आहे, कोणती ती गोष्ट आहे, कोणता तो स्पार्क आहे, तो तुम्ही नक्की ओळखा. कारण की तुम्हाला जे बनायचं आहे ना ते तुम्ही नक्की बनवू शकता आणि ह्या वयामध्ये तुम्ही डिसाईड करू शकता की तुम्हाला काय बनायचं आहे. तर त्यांनी आज ऑलिम्पियाडमध्ये गोल्ड मेडल मिळवलेले आहेत आणि त्यांच्या पालकांचं पण खूप खूप अभिनंदन. ही जी एक्झाम आहे, जसं जोशी सर म्हटले, तर ही एक्झाम ही नॅशनल लेवलची आहे. इथे तुम्हाला कुठेतरी एक प्लॅटफॉर्म मिळतो की तुम्ही नॅशनल लेवलवरती कशा पद्धतीने कॉम्पीट करू शकता. आणि हे खूप सन्माननीय असं ऑलिम्पियाडचं जे व्यासपीठ आहे ते खूप छान दर्जाचं आहे की जिथे एकदम रिअल मेरिटच्या वरती कॉम्पिटिशन होत असते. तर कधी पण आहे ना आपल्याला कॉम्पिटिशन जी करायची आहे ती आपल्या मेरिट वरती करायची आहे. कधी पण कुणाच्या व्यक्तीच्या बरोबर स्पर्धा करून पॉलिटिक्स करून आपल्याला पुढे जायचं नाहीये. हे तुम्ही आज डिसाईड करून घ्या की तुम्हाला फक्त आणि फक्त मेरिटवर पुढे जायचंय. कारण की देर इज ऑलवेज वेकन्सी ऑन द टॉप. म्हणजे लोक म्हणतात ना आजकाल की खूप कॉम्पिटिशन आहे, अनएम्प्लॉयमेंट आहे, खूप वाईट वाईट घटना चालू आहे जगामध्ये, परंतु आपलं कुठं लक्ष आहे ना ते फार महत्वाचं असतं. आपलं लक्ष कुठं असलं पाहिजे, आपल्या स्वतःच्या प्रगतीकडे लक्ष असलं पाहिजे. आणि त्यासाठी तुम्ही नक्की प्रयत्नरत राहाल. कारण की तुम्ही जे ठरवता ते तुम्ही बनता. तुम्ही लक्षात ठेवा की तुम्ही ते बनवू शकता. आणि म्हणून मुलींना माझा तुमच्यावरती खूप विश्वास आहे. मी स्त्री शक्ती ही एक म्हणजे असामान्य शक्ती आहे असं बिलीव्ह करणारी व्यक्ती आहे. तर त्यामुळे मला गटणे मॅडमने जेव्हा सांगितलं की मला इथे यायचंय, तर मी त्यांना म्हटलं की मी किती सकाळी यायला तयार आहे, कधी पण यायला तयार आहे, मला फक्त तुम्ही यायचा चान्स द्या. तर मला खूप खूप मी आभारी आहे की मला इथं बोलवलं. आणि आणखीन एक सांगेल की तुमच्या इथं जे शिक्षक आहेत, आता मी ज्यांना ज्यांना ओळखते तर आदिनाथ सर माझे क्लासमेट, सरांनी जसं सांगितलं की मी आणि ते कुंभार सर नावाचे जे आमचे सर होते ते आमचे गुरु, की ज्यांनी आम्हाला शिक्षक कसा असावा याबद्दल खूप धडे दिले, त्यांच्या वागण्यातनं दिले. जेव्हा तुम्ही कोणत्याही शिक्षकांना बघता ना तर त्यांचं वागणं बघता, त्यांचं बोलणं नाही बघत, त्यांनी काय शिकवलं हे बघत नाही, तर त्यांचं आचरण बघता आणि त्या आचरणातनं तुम्ही काही गोष्टी घेत असता. तुमच्या स्कूलमध्ये असे खूप सुंदर सुंदर असे एक्झाम्पल्स आहेत. गटणे मॅडम आहेत, कुंड मॅडम आहेत, डोळस मॅडम आहेत, त्यानंतर जोशी सर आहेत, त्यानंतर कुलकर्णी सर आहेत, त्यानंतर आमच्याकडे सिद्धेश देशमुख नावाचा एकदम गोड गोड मुलगा आहे, त्याचे बाबा पण इथे आहेत. तर सिद्धेशचं पण सांगेल की ह्या मुलांमध्ये, त्यानंतर पुष्कराज गटणे मॅडमचा मुलगा, तर हे जे मुलं आहेत ना एक एक असे म्हणजे म्हणतो ना आपण की एक संस्कार घेऊन घरातून आलेले असतात आणि तो संस्कार तुम्हाला आज ह्या सगळ्यांकडनं शाळेत मिळतो आहे. आदिनाथ सरांचा मुलगा IIT बॉम्बेमध्ये आहे. आम्हाला खूप त्याच्यावरती अभिमान वाटतो. आमच्या डहाणूकर इंग्लिश मीडियम स्कूलचे जे विद्यार्थी आहेत ते या पद्धतीने पुढे गेले तर पॅरेंट्सचा सहभाग असतो. तर मी इथे आलेल्या पालकांना सुद्धा खूप मी अशीच विनंती करेल की जेवढं तुम्ही शाळेमध्ये सहभागी व्हाल त्यांच्या कार्यामध्ये तर तेवढं शिक्षकांना खूप उत्साह येतो आणि शिक्षक आणखीन जास्त अचिव्हमेंट्स करण्यासाठी त्यांना प्रेरणा मिळत असते. तर इथे जे शिक्षक आहेत ते मुळातच इतकी सुंदर उपजाऊ माती तुम्हाला मिळालेली आहे, तर त्याचा तुम्ही नक्की उपयोग करून घ्या. मोठ्या वृक्ष बना, दीपस्तंभ बना पुढच्या आयुष्यामध्ये लोकांसाठी. मुलींनो, फक्त आपल्या करिअर पुरतं पाहू नका, समाजाला आपण काय देऊ शकतो यावरती नक्की विचार करा. आणि त्यामुळे कधी स्वतःला हीन एकटी असं कधीच मानू नका. कायम तुमच्यामध्ये जी शक्ती आहे तिला कायम विचारत चला की मी कोणत्या दिशेला जाऊ, आणि कधीच तुम्ही एकट्या नसता, हे लक्षात ठेवा. तर तुमचं खूप खूप अभिनंदन की तुम्ही इतके छान अचिव्हमेंट्स केल्यात. ही फक्त सुरुवात आहे, लक्षात घ्या. जीवनामध्ये अजून आमच्या वयापर्यंत तुम्ही पोहोचेपर्यंत या समाजामध्ये तुम्हाला अनेक गोष्टी करायच्या आहेत. असं म्हटलं जात आहे आजकाल की आजचं एज्युकेशन जे आहे ती या पिढीसाठी 5 वर्षांनी काही कामाचं असेल की नाही. तर ह्याच्यावरती मला तुम्हाला एक सांगायचं आहे की फक्त पुस्तकी ज्ञान घेऊ नका,
आपली क्रिएटिव्हिटी आणि इमॅजिनेशन कायम चालू ठेवा. मी कोणती गोष्ट करते तर मी क्रिएटिव्हली करते का, मी पूर्ण 100% अटेन्शनने ती करते आहे का, आणि मी माझं इमॅजिनेशन स्किल किती वापरते आहे. कायम नवनिर्माण क्षमता जी आहे ती ह्या AI ला मागे पाडणारी आहे. लक्षात ठेवा, AI मध्ये आणि आपल्यामध्ये जे काही डिफरन्स आहे तो हाच आहे की आपण AI च्या पुढे कोणत्या गोष्टींमध्ये आहोत. आपल्याकडे इमोशन्स आहेत पहिली गोष्ट,